नमस्कार मित्रांनो, मी विकास. पुन्हा स्वागत आहे आपलं ओढण नात्यांची आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आपल्याला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आता आपण फायनली आलो आहे लोणावळ्यामध्ये आई एकविरेच्या दर्शनासाठी. पाठीमागे साईचा गड आहे. आपण सकाळी सकाळी इथे पोहोचलो होतो आणि आलो आहे आई एकविरेच्या दर्शनासाठी. सोबत अमिताई. तर चला आईचं दर्शन. फायनली आता आपण आलो आणि चाललं दर्शनाला. फायनली इथं आईसाठी ओटी घेतली. ते दादांचं दुकान आहे आणि पाठीमाग आई एकविरेचे खूप भरपूर असे सुंदर सुंदर फोटो आहेत. खूप छान वाटतं मित्रांनो. कधी आलात ना तर या दादांच्या दुकानाला नक्की व्हिजिट करा. भरपूर सुंदर सुंदर आईचे या ठिकाणी. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no. आपण पोहोचलो आई एकविरेच्या गडावर आणि माझ्या पाठी पाहू शकता आई एकविरेचं मंदिर. तर चला. सो फायनली मित्रांनो, आपण पोहोचतो आई एकविरेच्या गडावर आणि पाठी आईचं देऊळ आहे. तर चला मित्रांनो, दर्शन घेऊया आई एकविरेचं. सो आता दर्शनाच्या रांगेतून आईच्या दर्शनासाठी चाललो आहे. आणि ज्यावेळेस यात्रा असते त्यावेळेस इथे सर्व रांगा लागतात. सो मित्रांनो, आता इथं आईच्या गाभाऱ्यामध्ये पोचतोय. फायनली मित्रांनो, आईचं दर्शन झालं आहे आणि मनाला खूप शांती वाटली. एवढ होती आईच्या दर्शनाची, ही ओढ पूर्ण झाली आणि आपल्याला आईचं दर्शन झालं असं. दर्शन झाले आणि आपण चाललो कारल्याच्या लेण्या पाहण्यासाठी.
पाहिलेत मित्रांनो, आपण आई एकविरेच्या दर्शनासाठी आलो होतो. आई एकविरेचं दर्शन झालं. पाठीमागं कारला लेणी आहेत, त्या लेणी पाहिल्या आणि खूप छान वाटलं आईचं दर्शन घेऊन. तर आई येतो हेच बोलून आता या आईचा निरोप घेतो आणि जातो पुन्हा आपल्या घराकडे. तर मित्रांनो, मनाला खूप सुकून वाटलं आईचं दर्शन घेऊन. मित्रांनो, आपले दर्शन झालं असेल आणि आपल्याला एकविरा आईचं दर्शन घेण्याची ओढ असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.